फारच अप्रतिम तब्येकी क्रीम वगैरे घालून सुंदरच केलेली। श्रावण स्पेशल थाळी सिरीज सुरू झाली आहे पहिल्या श्रावणी सोमवारी। ह्या सिरीज मध्ये फक्त शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट्स मधल्या थाळ्या कव्हर होणार आहेत। चातुर्मासात बिना कांदा लसूणचे ऑप्शन्स उपलब्ध असणार की नाही हे पण हायलाइट केलं जाणार आहे। तर आज आपण कुठे चाललोय? पहिली थाळी आहे घोले रोड पुणे इथली सुप्रसिद्ध नैवेद्य थाळी, द जॉय ऑफ थाळी, जिथे कायम भारतीय पद्धतीच्या नवीन नवीन आधी कधी न खाल्लेली चव हमखास मिळते। आणि हीच गोष्ट आजच्या जागेचं वैशिष्ट्य आहे। नमस्कार मंडळी, आषाढी अमावस्या झाली आहे आणि आता श्रावण महिना सुरू झालेला आहे। इथे माझा नेहमीचा बोका तुम्हाला दिसत असेल। ठरवलेलं आहे की आपण सुरू करायचे आहे श्रावण सिरीज, ज्याच्यामध्ये उत्तम अशा जागा आपल्याला व्हेज, प्युअर व्हेज आणि त्याचबरोबर चातुर्मासासाठी सुटेबल, सोमवारच्या उपवासाला सोडण्यासाठी सुटेबल ज्या जागा आणि ज्या थाळ्या आहेत त्यांच्याबद्दल आपण या सिरीजमध्ये बोलणार आहोत। आणि सर्वात पहिली जागा एक आहे माझी आवडती जागा, घोले रोड पुणे इथली, ती म्हणजे नैवेद्य थाळी। आता तुम्ही म्हणाल की ती थाळी तर बघून झाली आहे, पण नाही, अशा काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या नाही आहेत, ज्या तुम्हाला आज कळतील। जसं इथे अशा भाज्या पण बनतात इतक्या स्पेशल पद्धतीने ज्या आपण घरी एरवी खात नाही, जशी अरबी, पडवळ किंवा ग्रीन गुजरात। काय ग ग्रीन गुजरात? ग्रीन गुजरात ही मी ऐकली पण नाही, पण आज मेन्यूमध्ये आहे भाजी। सो लहान मुलांसाठी इट्स गोइंग टू बी अ व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स। आणि त्याचबरोबर दर सोमवारी तुम्हाला मिळणार आहे चातुर्मासाची बिना कांदा लसूणची थाळी। तर हे रेडीली अवेलेबल असणार आहे, प्लस यांची पार्सल सर्व्हिस आहे। सो तुम्हाला जर पावसाचं जमत नसेल यायला तरी टेन्शन घेऊ नका, पोटभर घरी बसून जेवा आणि आता व्हिडिओ पूर्ण बघा। बरं, एरवी व्हेजिटेरियन ऑप्शन्स जे तुम्हाला मिळतील ते बघायचे असतील तर काय करावं लागेल? व्हिडिओ बघावा लागेल, मला बघावं लागेल, माझं बोलणं ऐकावं लागेल। ओके, लेट्स स्टार्ट। आता ही आहे आपली थाळी आणि वंदना मावशीच्या भाषेत ही आहे एक ड्राय क्लीन थाळी, बिकॉज फॉर सम रिझन ही थाळी जी आहे ना ती फार अशी स्वच्छ अल्ट्रा हायजिनिक वाटते। मिळणार आहेत ऑप्शन्स फुलक्याचे आणि पुरी, आणि त्याचबरोबर आहे पुरणपोळी ज्याच्यावरती खूप सारं तूप आहे, कटाची आमटी आहे आणि भाज्यांमध्ये ग्रीन गुजरात खूप वेगळा प्रकार, ही पडवळ मखनवाला खूप वेगळा प्रकार, ही आहे कोशिंबीर, त्याच्याबरोबर पनीर, त्याच्यानंतर रस्स्याची बटाट्याची भाजी, हे आहे छोले, त्याच्यानंतर वरण, कढी आणि आहे ही वेगळीच रबडी विच लुक्स डॅम टेम्पटिंग। सो कलकत्त्यामध्ये स्ट्रीट फूडमध्ये जी गोष्ट खूप नावाजलेली आहे तो हा प्रकार आहे लांछा। स्टार्टर्समध्ये आहे दहीवडा आणि जोधपुरी कचोरी आणि आळूची वडी। सो इथे आपल्याला खूप वेगळ्या, जसं मी तुम्हाला सांगितलं की एरवी आपण ज्या भाज्या खात नाही त्या तुम्हाला इथे टेस्ट करायला मिळणार आहेत। सो ही आहे पडवळ मखनवाला आणि ही आहे कच्च्या केळ्याची भाजी, कच्च्या केळ्याची भाजी मलाईदार। हा आहे बीटरूट हलवा, हा तर अतिच वेगळा वाटतोय। आय डोंट रिमेंबर मी हा लास्ट असा कधी खाल्लेला। सो चला आता आपण सुरुवात करूया। बरं, मम्मा आहे, वंदना मावशी आहे, अलका मावशी, आणि इतका छान स्पीड पकडलेला आहे की ऑलमोस्ट सेकंड सर्विंगची वेळ झाली आहे। त्याच्याबरोबर तुम्हाला मिळणार आहे त्या दिवसाचं स्पेशल सूप आणि ताक। कशी वाटली केळ्याची भाजी? अशी कुठंच मिळणार नाही आपल्याला खायला, फारच अप्रतिम। पडवळ आणि बीटचा हलवा पण फार सुंदर, माझ्या सगळ्या किटी मेंबरला घेऊन येणार मी, फारच सुंदर भाजी। अगं सूप तर खूपच सुंदर आहे, वेगळी चव आहे, मस्त एकदम। स्टार्टर मध्ये आणि मस्तपैकी क्रीम वगैरे घालून सुंदरच केलेली आहे। व्हेज बिर्याणी तर इतकी मस्त आहे, मला नेहमीच इथं व्हेज बिर्याणी खूप खावीशी वाटते, एकदम गरम गरम सुंदर, त्याच्यावरती मस्त तूप। स्टार्टर्स मध्ये आलेलं आहे आपलं सूप विच इज टोमॅटो सूप आणि त्याच्यावरती क्रीम आहे। हा वा, मस्त ठसकेदार, व्हेरी इंडियन असं शोरबा टाईप आहे, गरम, तो की सूप तुम्हाला त्या दिवशी जे असेल ते मिळेल। दहीवडा, सो दहीवडा हा कोणाला नाही आवडत आणि मी जितक्या वेळा आलेली आहे मी दहीवडा इथला खूप खाल्लेला आहे। असं वाटतं काय खाऊ काय नाही। ड्राय कचोरीची मी एवढी फॅन नाही आहे, त्याच्यामध्ये आत खूप कमी स्टफिंग आहे, म्हणजे मॉइस्ट असं स्टफिंग आहे, कोरडं कोरडं नाही आहे, तुपात तळल्यासारखं वाटतंय, म्हणजे बेसिकली एक सॉफ्टनेस आलेला आहे। सो दॅट आय लाईक। आळूवडी हा एक असा प्रकार आहे जो खूप ठिकाणी फसू शकतो आणि स्पेशली मी खूप जागांवरती नोटीस केलेलं आहे की जर तुम्ही बनवून ठेवला ना तो रोल आणि त्याच्यानंतर तळलं तर कुठेतरी आपल्याला ते ॲट दी एंड ऑफ इट भाजी आणि ते पान असतं नॅचरल, त्याच्यामुळे ते वातड होऊ शकतं आणि ती टेस्ट लगेच आपल्याला कळते। असं
कधी कधी तुम्ही बघितलंय आपण हे आळूवडी खाताना असं करतो किंवा असं दातात ती अडकते वगैरे, अशी ड्राय झाल्यासारखी. इट इज व्हेरी सॉफ्ट. वेळ झाली आहे भाज्या ट्राय करायची. सो गरमागरम फुलके इथे सर्व होतात. इनफॅक्ट ना एकदा मला माहिती होतं की मी 3-4 फुलके खाणार आहे, सो मी ऑर्डर केलेले. तर ते म्हणाले कशाला, इथे आहे सर्व्हिस, 2 आधी घ्या आणि मग त्याच्यानंतर 3रा घ्या. पहिली मी ट्राय करणार आहे ग्रीन गुजरात. ओके, सो ही भाजी थोडी तोंडल्यासारखी दिसते, मला एक्झॅक्टली माहिती नाही आहे. इतकं सुंदर आहे प्रेपरेशन. ह्याच्यामध्ये थोडंसं दह्याचं टेंच आहे, गाजर आहे, त्याच्यामुळे तसा गोडवा आहे. साधी भाजी एवढ्या इंटरेस्टिंग पद्धतीने बनवली आहे. म्हणजे या तिघींनी आधीच मला सांगितलं होतं ग्रीन गुजरात खा, इट्स रिअली नाईस. कच्च्या केळ्याची भाजी. सो ही जराशी अशी रेशमी टिक्का असा कसा असतो तशी व्हाईट. तुमच्या घरी कधी असं असतं का, आज कुठली भाजी बनणार आहे, आज कच्च्या केळ्याची भाजी बनणार आहे? माझ्या घरी तरी नसतं. सो काहीतरी नाविन्य वाटतंय आज जेवताना. मला ॲक्च्युली वाटलं की हे ना असं काहीतरी गोडट उगाचंच काहीतरी असं, कारण केळ्याला पण जरासा गोडवा असतो, बट इट्स नॉट. याच्यामध्ये मसाले आहेत बट इट्स डॅम असं कम्फर्टिंग. फ्रेश कोथिंबीर, सिम्पल प्रेपरेशन. आणि आता आहे एकदम शाही लुकिंग असं सॉफ्ट पनीर, कसुरी मेथीचा स्वाद, एकदम मुघलाई गरम मसाला जो असतो ना, रिच, तशी प्रेपरेशन आहे. सो जोधपुरी आलू मटर दिसताना तरी मला एकदम साधा आपला बटाट्याचा रस्सा असतो तशी दिसते. टेस्ट खूप वेगळी आहे, ठसका लागतोय, खूप स्पायसी आहे. लाल मिरचीचा बेस आहे, लिक्विडी आहे, व्हेरी स्पायसी. मजा आली. म्हणजे तो आत्ता पनीरचा जो एक स्वीटनेस आणि क्रीमीनेस होता ना, त्याचाच एकदम कॉन्ट्रास्ट असा जोधपुरी हे आलू मटर. सो छोले ॲक्च्युली दिसताना थोडेसे ब्राउनिश दिसत आहेत, पण एवढे पण काळे नाही अमृतसरी एवढे. सेमी ग्रेव्ही आहे. लेट्स टेस्ट दॅट. चक्री फूल, दिस इज व्हेरी मालवणी. काळ्या वाटाण्याचा सांबारा, इट्स लाईक दॅट. वड्यांबरोबर, फडफडीत भाताबरोबर कसं आवडतं आपल्याला ती टेस्ट तशी आहे. बट छोले म्हणजे सगळ्यात चवी इतक्या वेगळ्या होत्या. आता वरण एकदम साधं आहे. म्हणजे ते कसं आहे माहिती, जरासं थिक कन्सिस्टन्सीचं जे आपल्याला पुलाव बरोबर वगैरे छान वाटतं तसं आहे. आपली डाळीचं तुम्ही वेगळ्या वापरल्या, म्हणजे कधी मूग डाळ, कधी मसूर डाळ, तुअर डाळ, चौकशी वेगळी असते, तसं आहे. 2 वाट्या कुठल्याही थाळीमध्ये ना सेम लागणार नाही किंवा त्यांचे मसाले सेम नसणार आहे. सो तुम्हालाच प्रत्येक बाईटला एक असा सरप्राईज मिळत राहील. एक पुरी आणि ही भाजी टेस्ट करूया. ही पडवळ मखनवाला जी आहे, अख्खे पडवळचे खूप मोठे मोठे चंक्स टाकले, दही बेस वाटतंय, थोडी कोरमा टेस्ट आहे, व्हेरी नाईस. एरवी आपण घरी पडवळ कशी खातो, खरं सांगा, खरं बोरिंग असते ना, नाही. सो आता भातामध्ये आलेला आहे आपला बिर्याणी राईस आणि त्याच्याबरोबर तुमच्याकडे मुगाची खिचडी हे सुद्धा ऑप्शन आहे. त्याच्यावरती अर्थात आपण घेणार आहोत साजूक तूप. सो ये बघा, एकदम फडफडीत भात आहे. भाज्या पण अर्थात दिसणार आहेत तुम्हाला. थोडंसं हे वरण जे मी तुम्हाला सांगितलं जरा साध्या पद्धतीचं होतं. वंदना मावशीला व्हेज बिर्याणी खरंच खूप आवडली आणि खरंच आवडण्यासारखी आहे. जी लोक म्हणतात ना व्हेज बिर्याणीला बिर्याणी प्लीज म्हणून, त्यांनी ही टेस्ट घेतली पाहिजे. म्हणजे मी नॉनव्हेज खाणारी आहे, सो मी सांगू शकते की ह्याच्यामध्ये तो छान असा बिर्याणी मसाला वापरून फडफडीत भाताचं बनवलेलं आहे. मुगाच्या खिचडीवरती घेणार आहोत. थोडीशी कढी घेतली आपण खिचडीवरती. मुगाची खिचडी फॅन्सला आवडेल बिकॉज ही खूप ऑथेंटिक असते नेहमी. त्यातून तूप आणि कढी. आजची कढी ना गोड नाही आहे, या कढीमध्ये कांदा आहे थोडासा, अशी आंबट कढी आहे, नॉट गोड कढी. कुछ मीठा हो जाए मध्ये आहे चमकणारा, ज्याच्यावरती खूप सारे आपल्याला दिसत आहेत बदाम आणि किशमिश असा हा बीटरूट हलवा. बीटरूट एरवी आपण खातो का, पण हा बघितल्यानंतर किती खावासा वाटतं. आणि सर्वात आधी आपण घेणार आहोत इथली पुरणपोळी आणि थोडी कटाची आमटी. पुरणपोळी ना ही जराशी अशी इथली थिक आहे, पुरण पण तुम्ही आत बघू शकता बस ड्राय आहे. आजीच्या गावी गेल्यावरती ही अशी चव असायची. आय डोंट नो ही पद्धत कशी आहे, बट ही थोडीशी वेगळी आहे. ही चव कटाची आमटी खरंच छान आहे. कॉम्बिनेशन इज टेस्टिंग सुपर. बेंगॉली स्वीट तर अमेझिंग आहे. होलकरामध्ये हे स्ट्रीटवरती मिळतं. सो गुलाबजामचा भाऊ वाटतो, पण त्याच्यावरती थोडीशी रबडी टाकलेली, तो मेल्टिंग इन द माउथ. अंजीर बासुंदी एकदम पातळ आहे. रंग तर अंजिरी एवढा सुंदर करेक्ट आलेला आहे. टू गुड. सो बीटरूट हलवा दिसतोय खूपच ग्लॅम. गरम आहे. बीटरूटची चव लागतीये. ह्याच्यामध्ये अजिबात कुठलाही कंडेन्स मिल्क, उगाच वरती मिल्क पावडर वगैरे अजिबात टाकलेली नाहीये. अख्ख्या बीटरूटचा बनवलेला आहे तुपातला विथ अ लॉट ऑफ ड्रायफ्रूट. सो एक्स्ट्रीमली हेल्दी असं ऑप्शन आहे हे. बेसिकली नैवेद्य थाळी तुम्ही खाताना तुम्हाला सगळंच वेगळं मिळणार आहे, इन्क्लुडिंग स्वीट डिश, बिकॉज आता घेवर
हा प्रकार आपल्याला पुण्यात मिळत नाही चांगला. सो आता इथला चांगला आहे का बघूया. हे मिनी घेवर घेतलेत. इथे तुम्ही ऑर्डर देऊन मोठे घेवर पण घेऊ शकता, लाईक प्रॉपर जो साईज असतो. घेवर हा प्रकार खूप मजेदार असतो, तुपात केलेला आहे. ओ माय गॉड, श्रावणाची सुरुवात एवढी सुंदर, एवढी गोड, एवढी छान झालेली आहे. तुम्हाला वाटतंय का? कॉमेंट करून मला कळवा. व्हिडिओ आवडला असेल, आजचा हा मेन्यू आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाकी लक्षात ठेवा, दॅट आय लव्ह यू ऑल.